हाय हॅलो नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त मजेत आनंदीच राहा. वैशाल व्लॉग्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस सर्वांना मजेतच जाईल अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. जे काय दागिने वगैरे खरेदी केली होती इमिटेशन ज्वेलरी ती मी ह्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. हे आहे तोरण. घराच्या ज्या बाहेरच्या बाजूनं जे तोरण होतं ते जरा हे झालं होतं, काळं पडलेलं. म्हटलं नवीनच घेऊया. तर बघा महाद्वार रोडमध्ये विकायला होतं म्हणून मिस्टरांनी घेतलं. खूपच सुंदर आहे बघा, मोती आहेत आणि गणपती तर खूप छान आहे. बघू शकताय 2 असे गणपती आहेत. त्यामुळं आम्ही हा सिलेक्ट केला. खूप सुंदर दिसणार आमच्या दरवाजानं लावल्यानंतर. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये लावल्यानंतर दाखवेन. आणि हे बघा काय म्हणतात त्याला, लटकन्स का काय म्हणतात. तर दरवाजाच्या दोन्ही साईडला बाहेरच मी म्हटलं मिस्टरांना बाहेरनं असं लावूया, म्हटलं छानच वाटणार आहे म्हटलं. तर हे पण मोत्याचं आणि खाली बघा असा ओम, स्वस्तिक, असं श्री वगैरे लिहिलेला त्रिकोण आहे खाली आणि फार सुंदर दिसणार. म्हटलं दरवाजाच्या दोन्ही साईडला लावूया म्हटलं. एक 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 काय तर डेकोरेशनचं लावायलाच लागणार आहे. कसं सुनं दिसायला लागलाय दरवाजाचं जे काय मेन डोअर आहे ते, आणि त्याला वॉर्निशसुद्धा केलेलं नाही म्हणून. तर हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ज्वेलरी इमिटेशन घेतली होती ती. बघा सुंदर अशी एक माळ आहे आणि आपल्या गणपतीसाठी छान दिसेल म्हटलं मिस्टरांना आणि ती घेतली. त्यानंतर हा नेक्स्ट बघा अगदी चोकर का काय म्हणतात ह्याला, किंवा आपलं हे ठुशी वगैरे म्हणतात. तर मध्ये असं लक्ष्मीचं हे होतं, वर्क केलेलं, काय म्हणतात, पेंडंट होतं लक्ष्मीचं बघा. असं खूप सुंदर दिसणार, अगदी गळ्याबरोबर बसतो. हे घालायचं आणि मंगळसूत्र लावून घातलं तर आपल्या काठापदरात साडीवर खूप सुंदर दिसणार. आणि नेक्स्ट आहे बघा, तर हा देखील हार आहे, आपला लक्ष्मी हार म्हणतात त्या टाईपमध्ये. आणि पेंडंट पण लक्ष्मी मातेचंच आहे. म्हटलं लक्ष्मीपूजन दिवशी आपल्या लक्ष्मीपूजनच्या आपल्या देवीला घालूया म्हणून हे मी एक सिलेक्ट केलं होतं. खूप सुंदर बघा लक्ष्मीचं जे काय पेंडंट छान दिसत होतं. आणि वरती अशा साखळ्या आहेत पानाच्या. आणि नेक्स्ट आहे तो देखील पोहेहार म्हणतात. आणि पोहेहारच्या दोन्ही साईडला बघा लक्ष्मीचे असे गोल कॉईन्स असल्यासारखे होते. ते देखील लक्ष्मीपूजनला किंवा आपल्या गळ्यामध्ये घालायला काठापदराची साडी नुसतंच घातलं एकच हे तरी बास आहे. कोणत्याही सणाला घालू शकतो आपण. आता काय गौरी गणपती झालेलेच आहेत त्यामुळे काय प्रश्न आहे. आता नेक्स्ट येईल ते दिवाळीच. त्यामुळे दिवाळीत सुद्धा एखाद्या दिवशी, भाऊबीज दिवशी किंवा लक्ष्मीपूजन दिवशी हे घातलं काठापदराच्या साडीवर तरी देखील छान दिसणार आहे. गोल्डन कलरमध्ये असल्यामुळं आपल्या कोणत्याही साडीवर काठापदराच्या एकदम सुंदर. बघा पोह्यावर जवळून दाखवत आहे मी, अशा पद्धतीचं आहे. आणि दोन्ही साईडला बघा लक्ष्मीचं कॉईन आहेत. हे ते ह्याच्यावरती आहे ठसा असं उमटवलेला. खूप सुंदर दिसत होतं. म्हटलं हे देखील आपल्याकडे, माझ्याकडे नव्हतेच असलं. म्हटलं मला एक कधी ना कधी घ्यायचंच होतं, तरी मिस्टर घेऊन द्याले तर घेऊयाच म्हटलं आज. का हायगे करायचे नाही काय घ्यायला. आणि एक तर 100 रुपयालाच होते एक एक पीस, त्यामुळे मी सिलेक्ट केलं. मला जास्त असं खर्च ज्वेलरीवर करायला आवडतच नाही पहिल्यापासून. तर म्हटले एक 6 आयटम घेतलेले आहेत. तर हे आहे मंगळसूत्र. हे देखील सिम्पलमध्ये अगदी सुंदर दिसतं प्लेन साडीवर, काठापदर साडीवर. हे आणि ते मगाशी दाखवलेलं ठुशी टाईप होतं ते दोन्ही घातलं एकाच साडीवर तर खूप सुंदर दिसणार आहे. जवळून दाखवते एकदा. तर असे पेंडंट आहेत आणि ह्या साखळे आहेत. अशा टाईपचं सुद्धा मंगळसूत्र माझ्याकडे नव्हतंच. आणि हे झुमके घेतलेले आहेत ते त्याच्यावरती मॅच होण्यासाठी. झुमके ॲक्च्युली मी घालत नाही, पण ह्यावेळेला मी दिवाळीत घालणार आहे म्हणून घेतलेलं आहे. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. एकदा सगळे दागिने दाखवते. असे हे 6 पीस आणि तोरण आणि दोन्हीकडे ते लटकन अशी खरेदी केली होती आम्ही राजारामपुरीत आणि थोडी महाद्वार रोडवरती घेतली होती. तेच म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. आणि हा जो काय टेबल क्लॉथ आहे
तो मिस्टरांनी ऑनलाईनच मागवलेला आहे. मला ह्याची किंमत माहीत नाही, विचारून मी सांगेन एखाद्या व्हिडिओमध्ये. तर हा टेबल मिस्टरांनी बनवलेला बघा, टॉप खूप सुंदर. म्हटलं त्याच्यावर काहीतरी झाकायला पाहिजे म्हणा लागले मिस्टर, आणि ऑनलाईनच मागवलाय. खूप सुंदर दिसत होता डायनिंग हॉल किंवा डायनिंग एरियामध्ये. तुम्हाला कसा वाटतो ते नक्की कमेंट करून सांगा, आणि कोणता हार आवडला ज्वेलरीमधला ते देखील कमेंटमध्ये सांगा. आणि हे हत्ती आहेत, दरवाजाच्या दोन्ही साईडला लावावेत असं शास्त्रात आहे, म्हणून हे देखील राजारामपुरीत एका टेबलवर दिसलं विक्रीसाठी. ते सुद्धा खरेदी केलं. आणि आजचा व्लॉग इथे एंड करते. चलो बाय.